मराठवाड्याचे नेते माजी मंत्री आमदार देशमुख साहेब, आपले उमेदवार वसंत चव्हाण साहेब, शिवसेनेचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, सर्व महिला पदाधिकारी, जमलेले तमाम मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, बंधूंनो, आपण भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीला समोर जात आहोत आणि ही निवडणूक भारताचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे। याचा आपण गंभीर्याने विचार केला पाहिजे आणि येत्या 26 तारखेला महाविकास आघाडीला होईल तिथे मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी आपल्यात आलेलो आहे। मित्रांनो, नांदेड लोकसभेचा विचार करत असताना 5 वर्ष ज्यांनी खासदारकी भोगलेली आहे त्यांना आपल्याला मतदान मागण्याचा अधिकार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे। केंद्रामध्ये यांची सत्ता होती आणि हे केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य होते, यांनी नांदेडच्या विकासासाठी काय केलं अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे। नांदेड यवतमाळ वर्धा या रेल्वे मार्गासाठी त्यांनी काय केलं? नांदेड देगलूर बिदर या रेल्वे मार्गासाठी त्यांनी काय केलं? नांदेड अहमदपूर चाकूर आणि लातूर रोड या रेल्वे मार्गासाठी त्यांनी काय केलं? हे रेल्वे मार्ग जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न होते, याच्यासाठी त्यांनी संसदेमध्ये कुठल्याच प्रकारचं काम केलं नाही। केंद्र सरकारच्या कुठल्याही योजना असोत, विकासाची काम असोत, या खासदाराला संसदेमध्ये कुठली किंमत नव्हती, या खासदाराला केंद्र सरकारच्या कुठल्याही कार्यालयामध्ये किंमत नव्हती, त्याच्यामुळे यांच्याकडून विकासाचं कुठलंही काम झालं नाही। अशा प्रकारचा निष्क्रिय माणूस परत एकदा आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून हवा आहे का याचा आपण विचार केला पाहिजे। विरोधी पक्ष काँग्रेसचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब आणि यांचा आणि आमचा 2 पिढ्यांचं नातं आहे। माझे वडील आणि वसंतरावजीचे वडील बळवंतरावजी चव्हाण साहेब यांचं सख्य होतं। त्यांच्या घरात जाणं येणं माझं लहानपणापासूनचं आहे। मला आठवतंय 70 का 72च्या दशकामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या परिस्थितीमध्ये अन्नाचं इथे दुर्भिक्ष होतं। अशा परिस्थितीमध्ये बळवंतराव चव्हाण साहेबांनी नायगावला त्यांच्या वाड्यामध्ये दलित असतील, मुस्लिम असतील यांची पंगत एका ठिकाणी घडवून आणून समतेचा संदेश या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कुणी दिला असेल तर बळवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला आहे। त्याच्यामुळं जी मंडळी समतेसाठी काम करते, सामाजिक समतेसाठी काम करते, त्या मंडळींनी जबाबदारीनं वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती या माध्यमातून करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। आणि येत्या 26 तारखेला समतेची परंपरा असलेली, न्यायाची परंपरा असलेले आणि संविधानाला महत्त्व देणारे वसंतरावजी चव्हाण साहेब यांना भरघोष मताने निवडून द्या, अशा प्रकारची विनंती करतो आणि मी थांबतो। धन्यवाद।